सांगोला तहसील कार्यालयातील कामचुकार महसूल सहाय्यकाचा तालुकाध्यक्ष DS सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला। महसूल सहाय्यक नागरिकांच्या प्रश्नावर वारंवार दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे शासनाचा पगार घेऊन काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मालवणमध्ये ज्येष्ठ कथाकार नाटककार जयंत पवार स्मृती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं। या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते नाट्य दिग्दर्शक अनिल गवस यांची निवड केली। गडचिरोलीमधील 120 शाळकरी विद्यार्थी बंगळुरूमधील इस्रो भेट देण्यासाठी रवाना झाले। विद्यार्थी विमान प्रवासाद्वारे केंद्राला भेट देण्यासाठी उड्डाण त्यांनी केली। त्यांच्या या स्वप्नवत प्रवासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। साताऱ्यातील वाढे फाटा इथं राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर मोठा जीवघेणा खड्डा पडला होता, त्यामुळे अपघात होत होते। झी24 तासनं या संदर्भात बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आणि अखेर हा खड्डा बुजवण्यात आला। राज्यातील 23 लाख वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं काम पूर्ण झालंय। उर्वरित वाहनावर HSRP बसवण्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत असल्यानं ती वाहनांवर बसवण्यासाठी केवळ 2 आठवड्यांचा कालावधी वाहनधारकांकडे। अशात मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत। वाशिम जिल्ह्यात रेशनधारकांसाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य आहे, मात्र 2,53,000 लाभार्थ्यांनी अद्याप ई-KYC पूर्ण केलेली नाही। याबाबत प्रशासनानं अंतिम इशारा दिला असून अंतिम मुदतीनंतर ई-KYC न केलेल्यांना अन्नधान्य वितरण बंद करण्यात येईल। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील जतन संवर्धनाची कामं संथ गतीने सुरू आहेत। ही कामं 24 जूनपूर्वी तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिर समितीला दिल्या। तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात सेंट्रलाइज वातानुकूलित यंत्रणा बसवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। अकलूजचे डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचा आज देहूकडे प्रस्थान झाले। आषाढी वारीसाठी उद्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हा अश्व सहभागी होईल। मोहिते पाटील कुटुंबानं बलराज अश्वाची विधिवत पूजा केली, त्याला साज चढवला आणि त्यानंतर वाजत गाजत देहूकडे प्रस्थान झालं। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमधून मार्गक्रमण करत आहे। पुढील 2 दिवस ही पालखी नगर जिल्ह्यात असणार आहे। त्यानंतर संगमनेर तालुक्यातील पारेगावात आज मुक्काम केल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना होईल। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा उद्या पार पडेल। यासाठी संपूर्ण देहू नगरी सज्ज झाली आहे। सोहळ्याआधी पहाटे विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक पूजा आरती पार पडल्यानंतर तुकोबाच्या शिळा मंदिरात अभिषेक पूजा पार पडेल। त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होईल। जगद्गुरू संत तुकोबारायांचं गुरु संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं ओतूरमधून प्रस्थान झाले। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। वारीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील भाविक या दिंडीत सामील होतात। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या अमरावतीच्या गडोरी इथल्या संत महम्मद खान महाराजांची पालखी हिंगोलीतून परभणी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। आषाढी वारी निमित्तानं गेल्या 18 वर्षापासून महम्मद महाराजांची पालखी पंढरपूरला जाते। यावेळी हिंगोलीकरांकडून पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। अमरावतीत महावितरण कार्यालयात आग लागली आहे। महावितरणाच्या वरगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी टेबल खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं 2 तरुणांनी हे कृत्य केले। तसंच सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। चंद्रपूरच्या चिमूर आणि नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं आपत्काळात काय करावं याचं प्रशिक्षण देण्यात आलं। यामध्ये शोध मोहीम, CPR, बचाव कार्य याचं प्रशिक्षण देण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड नगरपंचायतीनं अतिक्रमित दुकानांवर बुलडोझर चालवलाय। पळकोटा पुलाच्या बाजूनं मुख्य चौकापर्यंतच्या दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र दुकानदारांनी अतिक्रमण न हटवल्यानं ही कारवाई करण्यात आली। भंडाऱ्यात अवैध वाळू चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली। चोरट्यांकडून 1,82,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 6 टिप्पर आणि 1 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले। ही कारवाई तुमसर, करडी, पवनी, साकोली पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेला कांदा भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। एकतर कांद्याला बाजारभाव नाही, त्यातच पावसानं अशा प्रकारे नुकसान केल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले।
सांगलीत विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी ठिय्या आंदोलन केले। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाकडून धरणं आंदोलन करण्यात येते। इस्लामपूर ते सांगली असा 40 किलोमीटरचा पायी मोर्चा काढून कामगारांनी आंदोलन केले। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी एक दिवसीय धरणं आंदोलन केले। परवानगी न घेता अवैध वीट भट्ट्या सुरू आहेत आणि या वीट भट्ट्यांविरोधात आंदोलन केले। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। नांदेडमधील दरेगाव ते डोणगाव मार्गावर जीवघेणे खड्डे पडले, त्यामुळे वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करतो। या विरोधात काँग्रेसकडून मुदखेड तालुक्यात आंदोलन करण्यात आलं। यावेळी रस्त्यातील खड्ड्यात झाडं लावून निषेध व्यक्त करण्यात आला। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात एका विधवा महिलेच्या घरकुलाची फाईल मंजूर होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यानं अर्धनग्न आंदोलन केलं। थेट उपविभागीय कार्यालयातच आंदोलन करत निषेध व्यक्त केला। धुळे शहरात हलका पाऊस झाला तरी बत्ती गुल होते। या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन केले। यावेळी शिवसेनेनं 11 उपाययोजना सुचवल्या। दरम्यान या उपाययोजनांवर येणाऱ्या 15 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यवतमाळ शहरातील नागरी समस्यांबाबत शहर काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे। पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयात धडक देऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। या समस्यांवर त्वरित उपाययोजना करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशारा देण्यात आलेला आहे। येवला राजापूर ममदापूर या गावच्या पंचक्रोशीत रानडुकरांनी धुमाकूळ घातला। या विरोधात शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। तर 2 तास चाललेल्या आंदोलनात दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 406 छोटे पूल नादुरुस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। इंद्रायणी पुलावर झालेल्या अपघातानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले। पालकमंत्री नितेश राणे यांनी नादुरुस्त पुलाचा आढावा घेतला। पुण्यातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। गेल्या काही दिवसांपासून ही समस्या अधिक तीव्र झाली आहे। कार्यालयीन वेळेनंतरची गर्दी, पर्यायी मार्गाची कमतरता आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडी होती। दरम्यान प्रशासनानं लवकरच उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होते आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वर्षा सहलीच्या ठिकाणी खबरदारी घेण्यात येते। नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव आणि चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा या ठिकाणी पाऊस कोसळताच प्रचंड गर्दी होते। त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत पर्यटन स्थळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले। रत्नागिरीच्या कशेरी घाटातील बोगद्याला पुन्हा गळती लागली। पावसामुळे बोगद्यात अनेक ठिकाणी पाणी गळतंय। गेल्या पावसाळ्यातही बोगद्याला गळती लागली होती, त्यामुळे कशेरी बोगद्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका कोलाड इथल्या एसटी प्रवाशांना बसतोय। इथे सध्या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे, तर मात्र बांधकाम ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नियोजन शून्य कामामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय। एसटी बस थांब्याच्या भागात चिखल झालाय, त्याचा त्रास खास करून महिला प्रवासी आणि विद्यार्थ्यांना होतोय। पंढरपूरचा विकास व्हावा यासाठी पंढरपूर कॉरिडॉरचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात पंढरपूरमधील व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे। 185 व्यापाऱ्यांना या कॉरिडॉरला संमती दर्शवल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलंय। तर सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचं काम केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अकोला जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा यासाठी शिक्षण विभागाकडून 8,47,000 पुस्तकांचं प्राप्त झालेल्या या पुस्तकांचं तालुका स्तरावर वितरण सुरू झालंय। आता सर्व शाळांमध्ये पुस्तक वितरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बागलाण तालुक्यातील ढोलबारे इथल्या शाळेला सरप्राईज व्हिजिट दिली। यावेळी शाळेत एक शिक्षक गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तसंच शाळेत पटसंख्या तब्बल 195 असताना पहिल्या दिवशी केवळ 30च विद्यार्थी उपस्थित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। दरम्यान संतापलेल्या मंत्री भुसे यांनी तात्काळ याबाबत अहवाल सादर करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत। नाशिकमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर शाळा भरल्याचं पाहायला मिळालं। फी वाढी विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी भुसे यांच्या घरासमोर आंदोलन केलं। या संदर्भात पालकांनी शेकडो निवेदनं दिली, मात्र याची दखल न घेतल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असा आरोप आंदोलक पालकांनी केला। कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचं साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितलं, त्यामुळे सहकार बदनाम झाला अशी टीका ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केली। या माध्यमातून गोरे यांची नाव न घेता पवार कुटुंबाला लक्ष्य केल्याची चर्चा रंगली। कोल्हापूर महापालिका हद्दवाढी विरोधी कृती समितीने आज गाव बंद आंदोलन पुकारलं। कोल्हापूर शहराभोवती असणाऱ्या 20 गावांनी हे गाव बंद आंदोलन पुकारलं असून कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहरात येणार नाही अशा आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्या। दिवसभर गावातील व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला।